वर्धा जिले के देवली औद्योगिक क्षेत्र में स्थित एसएमडब्ल्यू इस्पात कंपनी के श्रमिकों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर धरना प्रदर्शन शुरू किया। संभाजी ब्रिगेड के नेतृत्व में किए जा रहे इस आंदोलन में श्रमिक न्यूनतम वेतन और 8 घंटे की ड्यूटी जैसी मांग रख रहे हैं। संगठन के पदाधिकारियों का कहना है कि जब तक मांगे पूरी नहीं होती आंदोलन जारी रहेगा। वर्धा जिले के देवली औद्योगिक क्षेत्र में स्थित एसएमडब्ल्यू इस्पात कंपनी के मजदूर अपनी विभिन्न मांगों को लेकर धरने पर बैठ गए हैं। यह धरना संभाजी ब्रिगेड के नेतृत्व में किया जा रहा है। संगठन के क्षेत्रीय संयोजक इंजीनियर तुषार उमाय ने बताया कि न मजदूरों को न्यूनतम वेतन देने, 8 घंटे की ड्यूटी निर्धारित करने और अन्य सुविधाएं देने की मांग की जा रही है। प्रदर्शन कर रहे मजदूरों का कहना है कि कंपनी में श्रमिकों का शोषण किया जा रहा है। उन्हें न तो उचित वेतन मिल रहा है और न ही तय समय अनुसार ड्यूटी दी जा रही है। मजदूरों की मांग है कि कंपनी प्रबंधन उनके समस्याओं को गंभीरता से सुने और जल्द से जल्द इसका समाधान करे। कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे। कामगारांना जे जबरदस्तीने 12 तासाची त्यांना ड्यूटी करायला लावत आहे ती रद्द करून 8 तासाची ड्यूटी असावी व 12 तासाची ड्यूटी आहे ओव्हर टाइम जो तो ऐच्छिक असावा आणि त्याची डबल ड्यूटीचे पैसे त्यांना देण्यात यावे। त्याचबरोबर बोनस आहे, एचआरए आहे, लिव्ह विथ वेजेस आहे, या सुद्धा मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे। त्याचबरोबर जे कामाचे दिवस आहे 30चे 30ही आहे ते रद्द करून 26 दिवसाचं काम असावं। 4 दिवसाच्या त्यांना महिन्यात म्हणजे साप्ताहिक सुट्टी असावी, ही पण आमची त्याच्यामधली एक प्रमुख मागणी आहे। काही लोकांना कॅश मध्ये वेतन दिल्या जात आहे ते रद्द करून लोकांना खात्यामध्ये त्यांनी सॅलरी दिली पाहिजे। त्याचबरोबर प्रोव्हिडंट फंड आणि ईएसआयसीचा जो एम्प्लॉयरचा शेअर आहे तो सुद्धा एम्प्लॉईच्या खात्यातून कपात होत आहे, तो एम्प्लॉयरने भरला पाहिजे, हे सुद्धा याच्यातली एक प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर यांना सेफ्टी इक्विपमेंट जो आहे ते सुद्धा दिले पाहिजे। यासारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या माध्यमातून देवडीच्या एसएमडब्ल्यू इस्पात कंपनीच्या विरोधात कालपासून आम्ही बेमुदत या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आजचा आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। काल कंपनी व्यवस्थापनाने आमच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावं व सोमवारी याच्यावरती कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तोडगा काढणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आज आम्ही शांततेने बसलेलो आहे, पण उद्या जर समजा तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र केल्याशिवाय राहणार नाही।